श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात की मांजरीने जर घरात पिल्लांना जन्म दिला तर ते चांगले आहे की वाईट. ज्या घरात मांजरीची पिल्ले जन्माला येतात तिथे काय घडते आणि मांजर आपल्या मांजरीच्या पिल्लांना जन्म देण्यासाठी कोणत्या प्रकारचे घर निवडते. भक्तांना हे जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून गरिबी आणि समस्या आपल्या घरात कधीही येऊ नयेत आणि नेहमीच आनंद, समृद्धी आणि कल्याण राहील. तुम्ही पाहिले असेल की जगाच्या अनेक कानाकोपऱ्यात लोक मांजरींना त्यांच्या घरात पाळीव प्राणी म्हणून पाळतात. आज तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत जी तुम्ही यापूर्वी कधीही खोलवर विचार केला नसेल. जर एखाद्या घरात मांजरीने आपल्या मांजरीच्या पिल्लांना जन्म दिला तर त्या घरात काय होते. आजकाल कुत्रे आणि मांजरी पाळणे ही एक फॅशन बनली आहे. तुम्हाला प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या घरात काही ना काही पाळीव प्राणी सापडतील. पण भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की कुत्रा किंवा मांजर पाळणे खरोखर शुभ आहे की अशुभ. तुम्ही लहानपणापासून आजपर्यंत मांजरीबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या असतील. कथा आणि काही ग्रंथांमध्येही त्यांच्या लक्षणांचा उल्लेख आहे. पण आज मी तुम्हाला जे सत्य सांगणार आहे ते प्रत्येकाने ऐकले पाहिजे, कारण ते आपल्या सनातन धर्मग्रंथांशी संबंधित आहे. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की या जगात असे कोणतेही घर नाही जिथे मांजर कधीच आली नाही. मांजरी जिथे मानव राहतात त्या प्रत्येक ठिकाणी जातात. पण भक्तांनो, तुम्हाला माहीत आहे का की जर मांजरी तुमच्या घरात वारंवार येत राहिल्या तर त्याचा अर्थ काय, आणि जर मांजरी तुमच्या भोवती रडत राहिल्या तर हे कशाचे लक्षण आहे. विचार करा. जर तुमच्या घरी एखादी मांजर आली आणि तिच्या पिल्लांना जन्म दिला तर त्यामागे किती अद्भुत संदेश लपलेला असतो. आणि जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर जात असाल आणि नंतर एक मांजर तुमच्या मार्गावर आली तर त्याचा अर्थ काय आहे. भक्तांनो, आज आपण या रहस्यांवरचा पडदा उचलून जेणेकरून तुम्हाला मांजरीचे खरे संकेत समजतील. कारण ते फक्त प्राणी नाहीत तर अनेक वेळा ते भविष्याचे दूत देखील आहेत. भक्तांनो, पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला ही लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहावी असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा. भक्तांनो, मांजर हा एक मांसाहारी सस्तन प्राणी आहे आणि ज्याची ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती आश्चर्यकारकपणे तीक्ष्ण आहे. ते इतके संवेदनशील आहे की कमी प्रकाशात आणि रात्रीच्या अंधारातही ते स्पष्टपणे पाहू शकते. मांजर सुमारे 95,000 वर्षापासून मानवांची सोबत आहे. स्वाभाविकच ज्याचे आयुष्य सुमारे 15 वर्ष आहे. आपल्या शास्त्रांमध्ये भगवान श्री हरिविष्णूंनी म्हटले आहे की ज्या घरात मांजर आपल्या मांजरीच्या पिल्लांना जन्म देते त्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते. पण भक्तांनो, हे किती खरे आहे आणि किती फक्त एक श्रद्धा आहे. आज आपण या रहस्याबद्दल बोलू. ही एक खूप जुनी कथा आहे. प्राचीन काळी एका शहरात एक स्त्री राहत होती. तिला एक मुलगा होता, पण तो मुलगा जन्मापासूनच अपंग होता. तो अंथरुणावर उठू शकत नव्हता आणि एक पाऊलही चालू शकत नव्हता. त्या आईचे मन तिच्या मुलाची अवस्था पाहून नेहमीच वेदनाने भरून जात असे. माझ्या या मुलाचे भविष्य काय असेल याची ती नेहमीच काळजी करत असे. त्याचे आयुष्य कसे जाईल. वेळ निघून गेली आणि दुसऱ्या वर्षी त्या महिलेला पुन्हा मूल होण्याचे सुखवेळ आली. पण भक्तांनो, नशिबाने तिच्याशी आणखीन एक वेदनादायक विनोद केला. दुसरा मुलगाही पहिल्यासारखाच जन्मापासून अपंग होता. तो अंथरुणावरून उठू शकत नव्हता आणि चालूही शकत नव्हता. आता त्या आईच्या चिंता अनेक पटीने वाढल्या होत्या. दोन्ही मुले असहाय्य निराधार होती आणि ती असहाय्य आई रात्रंदिवस रडत होती. तिला वाटले की त्यांना कोण आधार देईल. मग तिसरे वर्ष आले आणि देवाने तिला तिसरे मूल दिले. आणखीन एक मुलगा. पण भक्तांनो, यावेळी ही तीच गोष्ट पुन्हा घडली. तिसरा मुलगाही पहिल्या 2 मुलांसारखाच पूर्णपणे अपंग निघाला. चालण्याची ताकद नव्हती, उठण्याची क्षमता नव्हती. फक्त अंथरुणावर पडून असताना
आता त्या महिलेचे हृदय तुटले. तिन्ही मुलांची तीच वेदनादायक अवस्था पाहून तिचे आयुष्य एका खोल दुःखात बुडाले. ती दररोज देवाला विचारते, हे प्रभू, मी असे कोणते पाप केले आहे की माझी मुले या अवस्थेत जन्माला येत आहेत. भक्तांनो, आता त्या बाईला आणखीन काळजी वाटू लागली की आता मला 3 मुले आहेत, पण तिघेही अपंग आहेत. तिघेही चालण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांचे भविष्य काय असेल? आता त्याची काळजी कोण घेईल? मी किती दिवस जगेन? जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यांची काळजी घेऊ शकेल, पण मी मेल्यानंतर त्यांचे काय होईल ही चिंता त्या बाईला खात होती. भक्तांनो, आता 4थे वर्ष होते आणि 4थ्या वर्षी ती बाई 4थ्या मुलाला जन्म देते. तर भक्तांनो, 4था मुलगा देखील अपंग आहे. तो 4था मुलगा देखील त्याच अवस्थेत आहे. तो पलंगावरूनही उठू शकत नाही. तो चालण्यास सक्षम नाही. भक्तांनो, आता त्या महिलेची प्रकृती आणखी बिकट होती. आता तिला असे वाटू लागले की माझ्या पोटातून फक्त अपंग मुले जन्माला येतात. कदाचित माझ्या पोटात काही समस्या असेल, माझं पोटच खराब आहे असा विचार करून ती स्त्री खूप दुःखी होते. आता काही दिवसांनी 5वे वर्ष येते आणि 5व्या वर्षी ती स्त्री 5व्या मुलाला जन्म देते. तर भक्तांनो, 5वा मुलगाही त्यांच्यासारखाच आहे. पहिल्या 4 मुलांसारखा तो 5वा मुलगाही अंथरुणावरून उठू शकत नाही, चालतही नाही. भक्तांनो, आता ती स्त्री आपली सर्व आशा सोडून देते. पूर्वी त्या महिलेला अशी आशा होती, जर एक मुलगा अपंग असेल तर दुसरा मुलगा बरा होईल. जेव्हा 2 मुले अपंग झाली तेव्हा ती स्त्री आशा करू लागली की तिसरा मुलगा बरा होईल. जेव्हा 3 मुले अपंग झाली तेव्हा त्या महिलेला आशा होती की 4था मुलगा बरा होईल. भक्तांनो, जेव्हा 4था मुलगा देखील अपंग झाला तेव्हा त्या महिलेला मोठ्या कष्टाने आशा होती की कदाचित तिचा 5वा मुलगा बरा होईल. भक्तांनो, जेव्हा तिचा 5वा मुलगा देखील अपंग जन्माला येतो तेव्हा आता ती महिला पूर्णपणे आशा गमावून बसते आणि विचार करू लागते की कदाचित हा अपंग मुलगा माझ्या नशिबात लिहिलेला असेल, किंवा कदाचित माझा गर्भ वाईट असेल. असा विचार करून ती महिला खूप दुःखी होते आणि नेहमीच गुदमरल्यासारखे जीवन जगू लागते. ती महिला नेहमीच काळजी करू लागते की मी मेल्यानंतर या 5 मुलांचे काय होईल, त्यांची काळजी कोण घेईल ही चिंता त्या महिलेला खात होती. ती गुदमरल्यासारखे जीवन जगत होती आणि रडत रडत तिच्या मुलाला वाढवत असे. भक्तांनो, ती रक्ताचे अश्रू पीत असे, पण तरीही ती तिच्या मुलाला चांगले वाढवते. प्रिय भक्तांनो, आता काही काळानंतर त्या महिलेच्या घरी एक पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या महिलेच्या घरी राहू लागते. आता ती मांजर काही दिवस त्या महिलेच्या घरात राहते आणि काही दिवसांनी ती मांजर तिच्या 4 सुंदर मुलांना जन्म देते. जेव्हा ती मांजर तिच्या 4 मुलांना जन्म देते तेव्हा भक्तांनो, त्या महिलेचे पहिले मूल पूर्णपणे बरे होते. त्या महिलेचे पहिले मूल देखील त्याच्या पलंगावरून उभे राहून त्याच्या पायावर चालायला लागते. भक्तांनो, आता ती स्त्री खूप आनंदी होते आणि मनापासून देवाचे आभार मानते. आता ती महिला त्या मांजरीच्या पिल्लांना आपल्यासोबत ठेवते आणि त्यांचे चांगले संगोपन करते. भक्तांनो, काही दिवसांनी मांजर पुन्हा जन्म देते आणि ती 4 मुलांना जन्म देते आणि नंतर पुन्हा त्या महिलेचा दुसरा मुलगा बरा करते. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा मांजर जन्म देते तेव्हा त्या महिलेचे प्रत्येक मूल बरे होते. अशा प्रकारे त्या महिलेची सर्व मुले बरी होतात आणि भक्तांनो, त्या महिलेच्या घरात धनाची कमतरता नसते. आपल्या सनातन शास्त्रात असे म्हटले आहे की ज्या घरात मांजर आपल्या मुलांना जन्म देते त्या घरात माता लक्ष्मीचे आगमन जलद गतीने होते. त्या घरात इतके सुख आणि समृद्धी असते की त्या घरात राहणारे लोक ते हाताळू शकत नाही. भक्तांनो, ज्या घरात मांजर आपल्या मुलाला जन्म देते त्या घरात खूप सुख आणि समृद्धी असते. पण आपल्या सनातन शास्त्रात असे म्हटले आहे की घरी मांजर ठेवणं अशुभ मानले जाते. ज्या घरात मांजरी रडतात ते देखील खूप अशुभ असते. म्हणून आपल्या सनातन शास्त्रानुसार मांजरी पाळणे अशुभ मानले जाते. आपल्या सनातन शास्त्रात असे म्हटले आहे, जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेर पडलात आणि जर एखादी मांजर तुमच्या रस्त्याला लागली तर ते अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की जेव्हा तुम्ही एखाद्या कामासाठी जात असता आणि जर एखादी मांजर तुमच्या रस्त्याच्या आड आली आणि तुमचा रस्ता ओलांडली तर ते तुमचे काम पूर्ण होत नाही. आणि असेही म्हटले जाते की जेव्हा एखादी मांजर तुमचा रस्ता ओलांडते तेव्हा तुम्ही जाऊ नये,
जर तुमच्या घरात आल्यानंतर मांजर रडत असेल तर भक्तांनो, हे देखील खूप अशुभ लक्षण मानले जाते. आपल्या सनातन धर्मग्रंथानुसार ज्या घरात मांजरे रडतात त्या घरात एखाद्याचा अकाली मृत्यू होण्याची भीती असते असे म्हटले जाते. जे लोक छंद म्हणून मांजरी पाळतात त्यांच्यासाठी मांजरी पाळणे हे खूप अशुभ मानलं लक्षण आहे असे मानले जाते. म्हणून मांजरी पाळणाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहावा आणि आजपासून मांजरी पाळणे थांबवावे. भक्तांनो, जेव्हा आपण घरी मांजरी पाळतो तेव्हा आपल्या सनातन धर्मग्रंथामध्ये असे लिहिलेले आहे की जिथे मांजरी राहतात तिथे नकारात्मक ऊर्जा असते. ज्या घरात मांजरी राहतात त्या घरातही नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होतो. म्हणूनच मांजरी पाळणे खूप अशुभ आहे. भक्तांनो, जर तुम्हाला मध्यरात्री मांजर दिसली तर हे देखील खूप अशुभ लक्षण मानले जाते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजर दिसते. पण आणखीन एक मत आहे की ज्या घरात मांजर आपल्या पिल्लांना जन्म देते त्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते. ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की ज्या घरात मांजरे पाळली जाते आणि ती मांजर वारंवार घरात येत राहते तर ते आपल्यासाठी अशुभ असते. आपल्या घरात जिथे मांजर फिरते तिथे नकारात्मक ऊर्जा येते आणि आपल्या घरात असलेली सकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते. ज्या घरात मांजर पाळली जाते त्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. घरातील सदस्य वारंवार कोणत्या ना कोणत्या आजाराला बळी पडत राहतात. जर मांजर घरात चौसास गेली तर आपल्याला अनेक संकटे येण्याची शक्यता असते असेही मानले जाते. की जर तुमच्या घरातील पाळीव मांजर चाणक्यकडून कुठेतरी गेली तर समजून घ्या की जवळच्या भविष्यात तुमच्यासोबत एक अशुभ घटना घडणार आहे. मांजर ही भगवान विष्णूची पत्नी, लक्ष्मीची मोठी बहीण, लक्ष्मीचे आव्हान आहे. मांजरीचे शुभचिन्ह कोणते आहे? जर तुम्हाला मांजरीचे पिल्लू दिसले तर ते शुभचिन्ह मानले जाते. याचा अर्थ असा की तुम्ही एखाद्या जुन्या भक्ताला किंवा नातेवाईकाला भेटणार आहात आणि तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळू शकते. दिवाळीच्या रात्री तुम्ही घरी मांजर आली तर ते शुभ मानले जाते. यातून तुम्हाला धन मिळू शकते. जर मांजर तुमच्या डाव्या बाजूने रस्ता ओलांडून उजवीकडे गेली तर ते शुभचिन्ह मानले जाते. जर मांजरीची केस कापडात बांधून तुमच्या हातावर बांधले तर आपण वाईट नजरेपासून वाचतो. जर एखाद्याच्या कुंडलीत राहू अशुभ असेल आणि राहू त्रास देत असेल तर राहूच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी घरात मांजर ठेवावी. कारण मांजरीला राहूचे आव्हान मानले जाते. असे मानले जाते की मांजरीची 6वी इंद्रिय माणसापेक्षा जास्त सक्रिय आहे. त्यामुळे तिला काय होणार आहे किंवा काय होणार नाही याची पूर्वसूचना मिळू लागते. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.